बेसिक पक्के करणे या शिकणे का आवश्यक आहे, का गरजेचा आहे, हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. बेसिक पक्के करणे हे का गरजेचं आहे, का आवश्यक आहे. बेसिक पक्के करणे गरजेचं आहे कारण बेसिक पक्का असेल, बेसिक पाया पक्का असेल, मूलभूत पाया पक्का असेल तरच पुढचा मार्ग सापडतो, पुढचं जीवन सुंदर होतं, पुढची वाट सापडते, पुढचा मार्ग खुला होतो, पुढे काही अडचणी येत नाहीत, अडथळे येत नाही, कोणत्या समस्या येत नाही. बेसिक पक्का असेल तर गणित असो, इंग्रजी असो, मराठी असो हे विषय आपल्याला सोपे जातील, चांगले जातील, कारण या विषयाचा आपला बेसिक पक्का आहे. गणिताचा असो, गणितामधले काही असो, या मराठी असो, या इंग्रजी असो, हे सर्व आपलं पक्का आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्या अडचणी येत नाहीत, कोणत्या समस्या येत नाहीत, कोणते अडथळे येत नाही. परंतु बेसिक जर पक्का नसेल, बेसिक जर कच्चा असेल, मराठी, इंग्रजी, गणित या विषयाचं बेसिक जर फारच कच्चा असेल, म्हणजे इंग्रजी वाचता येत नसेल, मराठी वाचता येत नसेल, गणित काही समजत नसेल, तर मात्र पुढे फार अडचणी येतात, समस्या येतात, प्रॉब्लेम येतात आणि त्याचं जीवन सुंदर होत नाही, त्याला चांगले गुण पडत नाहीत, तो नापास होतो आणि त्याचं ध्येय स्वप्न पूर्ण होत नाही. म्हणून बेसिक शिकणे आवश्यक आहे, बेसिक पक्क करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे घराचा पाया पक्का असल्याशिवाय घर उभं राहत नाही, घर मजबूत होत नाही, घर स्ट्रॉंग होत नाही, घर उभं राहत नाही, त्याला घराचा पाया पक्का पाहिजे. म्हणून घराचा जो बेसिक आहे, बेस आहे, तो पक्का पाहिजे, एकदम स्ट्रॉंग पाहिजे. घराचा बेस जर एकदम पक्का असेल, स्ट्रॉंग असेल, मजबूत असेल तर घर उभं राहतं, घराला कोणताही धोका नसतो. तसं शिक्षणाचा जर पाया पक्का असेल, पाया मजबूत असेल तर शिक्षण अवघड जाणार नाही, शिक्षण सोपं जाईल आणि चांगली वाट सापडेल, सुंदर वाट सापडेल, कोणती अडचण येणार नाही, कोणते अडथळे येणार नाही, नापास होण्याची भीती नाही, मार्क कमी पडण्याची भीती नाही, वर्ष वाया जाण्याची भीती नाही, आत्महत्या करायची गरज नाही, वाईट विचार करायची गरज नाही. म्हणून बेसिक पाया पक्का असला पाहिजे, मूलभूत पाया पक्का असला पाहिजे. म्हणून आधी बेसिक पाया पक्का करा. इंग्रजी असो, मराठी असो, गणित असो, या विषयाचा पाया पक्का करा. मराठी चांगली तरी वाचता आली पाहिजे, खडखड वाचता आली पाहिजे, समजली पाहिजे, कळाली पाहिजे, मराठीचं व्याकरण पूर्ण आलं पाहिजे, इंग्रजीसुद्धा वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, समजली पाहिजे, कळाली पाहिजे. इंग्रजीचं व्याकरण आलं पाहिजे, गणितही आलं पाहिजे, चांगले 3 गणित आलं पाहिजे. संख्या असो, बेरीज असो, वजाबाकी असो, गुणाकार असो, भागाकार असो, लसावी असो, मसावी असो, वर्गमूळ असो, या शिकरवी असो, या संख्या चिन्ह असो, या कोणत्याही गोष्टी असो, त्या आल्या पाहिजे, त्या जमल्या पाहिजे. मराठी, इंग्रजी, गणित या विषयाचं बेस पक्का पाहिजे, पाया पक्का पाहिजे. कारण याशिवाय मराठी, गणित, इंग्रजी यांचा पाया पक्का असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. नकलबाजीने पास होऊन काही उपयोग नाही, नकला करून पास होणे काही उपयोग नाही, पैसा भरून पास होणे काही उपयोग नाही. तर आधी शिक्षणाचा पाया पक्का असला पाहिजे, आपल्या सर्व आलं पाहिजे, आपल्या सर्व कळालं पाहिजे, आपल्या सर्व समजलं पाहिजे. पुढे जाऊन काय अर्थ नाही, वर्ग बदलून काय अर्थ नाही. पहिली 10वी, पहिली 2री 3री 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी असे वर्ग बदलत जाऊन काही उपयोग नाही. काय फायदा? इंग्रजीच वाचता येत नसेल, मराठीच वाचता येत नसेल, गणितही काही समजत नसेल,
तर पुढे जाऊन उपयोग काय? 10वीला जाऊन उपयोग काय? काय उपयोग 10वीला जाऊन? म्हणून जरी आपण 10वीला पास झालो, पण आपल्याला काय येतच नाही, काय समजत नाही, पुढचा मार्ग कसा सापडेल? मग आपल्याला व्यवसाय करता येणार नाही, कोणती नोकरी लागणार नाही, आपलं काहीच होणार नाही, कारण स्वतःला काहीच येत नाही. मग कसं होईल? म्हणून बेसिक पाया पक्का पाहिजे, मूलभूत पाया पक्का पाहिजे, तरच आपलं जीवन सुंदर होतं, रंगमय होतं, छान छान होतं, मजेदार होतं. बेसिक पाया पक्का असेल तर तुम्ही काही करू शकता, व्यवसाय बी करू शकता, पुढे शिकवू शकता. तुमच्या मर्जीनुसार तुम्ही कोणताही कोर्स निवडू शकता आणि शिकू शकता, आणि वाटेल तर व्यवसाय करू शकता, या पुढे शिकू शकता, या डॉक्टर इंजिनियर काही होऊ शकता, कॉमर्स घेऊन, या सायन्स घेऊन, या आर्ट घेऊन, त्याच्या पद्धतीने गुणवत्तेनुसार तुम्ही काही घेऊ शकता आणि आपलं करिअर घडू शकता. म्हणून त्यासाठी बेसिक पाया पक्का असला पाहिजे, मूलभूत पाया पक्का असला पाहिजे. म्हणून गणित, इंग्रजी आणि मराठी या विषयाचा पाया पक्का असला पाहिजे. जनरल नॉलेज असलं पाहिजे, सर्व माहिती असली पाहिजे, व्यावहारिक ज्ञान असलं पाहिजे, तरच आपलं जीवन सुधारतं, सुंदर होतं, मजेदार होतं, रंगीन होतं, छान छान होतं. म्हणून विद्यार्थ्यांनो, आधी बेसिक पाया पक्का करा, मूलभूत पाया पक्का करा, जनरल नॉलेज वाढवा, वेगळ्या प्रकारची पुस्तके वाचा, इतर प्रकारची पुस्तके वाचा, शब्द वाचा, पाढे वाचा, क्रियापदे वाचा, व्याकरण पक्का करा, मराठी इंग्रजीचं व्याकरण पक्का करा, वेगळ्या प्रकारची पुस्तके वाचा, जनरल नॉलेज प्राप्त करा, सर्व माहिती झाली पाहिजे. वर्तमानपत्र वाचा, साप्ताहिक वाचा, वेगळ्या प्रकारची पुस्तके वाचा, शब्द वाचा, जास्तीत जास्त शब्द आले पाहिजे, जास्तीत जास्त क्रियापद आले पाहिजे. क्रियापदाशिवाय इंग्रजी नाही, शब्दाशिवाय इंग्रजी नाही. म्हणून सर्व काही आलं पाहिजे, सर्व काही जमलं पाहिजे, सर्व काही कळालं पाहिजे, सर्व काही समजलं पाहिजे. म्हणून बेसिक पाया पक्का असणे गरजेचं आहे, आवश्यक आहे, तरच प्रगती होते, विकास होतो. म्हणून बेसिक शिका, चांगल्या रीतीने मराठी, गणित, इंग्रजीचे बेसिक शिका. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.